नमस्कार मित्रांनो, मी वैभव चैतन्य ऑटो केअर सेंटर नाशिक. आज आपल्याकडे एक असा प्रॉब्लेम आलेला आहे ॲक्सेस 125 BS6 या गाडीचा. कस्टमरच्या म्हणण्याप्रमाणे गाडी ही आयडल पोझिशनला चालू राहत नाही. सेकंडली गाडी ॲव्हरेज देत नाही. दुसरी गोष्ट, गाडी स्टार्टिंग होताना खूप ट्रबल देतो मित्रांनो. लॉंग सेल घेते गाडी. ठीक आहे. तर आपण सगळ्या गोष्टी डायग्नोज केल्यानंतरून आपल्याला असं आढळलेलं आहे की गाडीचं थ्रोटल बॉडी वगैरे पूर्णपणे स्टक होती. तर आपण थ्रोटल बॉडी वगैरे खोलून चेक केले मित्रांनो, तर त्यामध्ये दिसतं आहे आपल्याला की पूर्णपणे या गाडीचा प्रॉब्लेम असा आलेला होता की एअर फिल्टरची बॉडी ही तुटलेली होती. तर ते तुटलेल्या बॉडीमधून पाणी, धूळ, माती सगळी ही आतमध्ये गेली. त्याच्यामध्ये पूर्णपणे पाईप वगैरे स्टक झालेले होते. तर ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सर्वात प्रथम तर आपण थ्रोटल बॉडी वगैरे चेक करून घेतली. त्याचा हेडचा जो इनटेक मॅनिफोल्ड पाईप आहे तो पण चेक करून घेतला. त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला धूळ, माती सापडली आहे. तर आपण हे आता व्यवस्थितरित्या थ्रोटल बॉडी स्प्रेने क्लीन करून घेऊया. थ्रोटल बॉडी क्लीन करण्याआधी आपण सगळ्यात पहिले त्याच्या ओरिंग्स, त्यानंतर सेकंडली सेन्सर्स रिमूव्ह केले, त्यानंतर पेट्रोल आणि थ्रोटल बॉडीने आपण ती व्यवस्थितरित्या क्लीन करतो आहे मित्रांनो. ठीक आहे. तर त्यानंतर आपण 1 बाय 1 सेन्सर्स, थ्रोटल बॉडी, इनटेक मॅनिफोल्ड, त्याच्यानंतर हेडचं पोर्ट, हे सगळं व्यवस्थित त्याच्या वॉलचे पोर्ट वगैरे प्रॉपर थ्रोटल बॉडी स्प्रे मारून क्लीन करून घेणार आहेत. जेणेकरून आतमध्ये जे काय धुळीचे पार्टिकल्स असतील, त्याच्यानंतरून ऑइली जो सरफेस आहे तो पण व्यवस्थितरित्या क्लीन होईल. ठीक आहे. तर चला तर आपण झटपट सगळे काही पार्ट्स क्लीन करून घेऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपलं थ्रोटल बॉडी व्यवस्थितरित्या क्लीन झाले. छोटे छोटे होल्स पण क्लीन झालेले आहेत. त्यामध्ये आयडल पोझिशन सेन्सर हा सेन्सर काय करतो, आपल्या गाडीचं जे RPM आहे हाय आणि लो करण्यास आपल्याला मदत करतो. तर या सेन्सर्स हा ऑटोमॅटिक असल्या कारणास्तव ट्रबल असं देत होता मित्रांनो की गाडी आपला RPM खूपच जास्त कमी होऊन जात होतं. आणि जर आपण मॅन्युअली जर वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे साईडने बटरफ्लायच्या बाजूने, तर खूप जास्त प्रमाणात आयडल हे हाय होत होतं. तर त्यासाठी आपण त्याची जी ॲडजस्टमेंट आहे ती रिमूव्ह करून टाकली आणि तिथे मॅन्युअली आयडल स्क्रू ॲड केलेलं आहे. तर ते पुढे आपल्याला लक्षात येणारच आहे. त्यामुळे ती थ्रोटल पोझिशन सेन्सर, एअर फ्लो सेन्सर हे पण आपण व्यवस्थितरित्या क्लीन करून घेतलेले आहे. जेणेकरून आपल्याला स्मूथ स्टार्टिंग मिळायला हवी, ॲव्हरेज मिळायला हवं. ऑलरेडी ही गाडी आपल्याकडे येण्याआधी मित्रांनो शोरूमला जाऊन आलेली होती. शोरूमवाल्यांनी नवीन एअर फिल्टर हे नवीन टाकलेलं होतं. स्पार्क प्लग नवीन टाकलेला होता. तरी देखील कस्टमरचा प्रॉब्लेम हा सॉल्व झालेला नव्हता. तुम्ही बघू शकता इनटेक मॅनिफोल्डमध्ये किती प्रकारे कचरा आहे जास्त प्रमाणात. झटपट आता आपण इनटेक मॅनिफोल्ड वगैरे क्लीन करून घेऊया. ही व्हिडिओ मित्रांनो आपण थोडी फास्ट फॉरवर्ड केलेली आहे. ते करण्यामागचं कारण असं आहे की व्हिडिओ ही 25 मिनिटांची झालेली होती पूर्ण डिटेल्समध्ये सगळं काही दाखवण्यामध्ये. तर ती आपण थोडं स्पीड हाय केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये फास्ट फॉरवर्डिंग दिसत असेल. तुम्ही बघू शकता की ते व्यवस्थित पद्धतीने स्वच्छ केलेलं आहे आपण इनटेक मॅनिफोल्ड. त्यानंतर इनटेक मॅनिफोल्डची पॅकिंग वगैरे क्लीन करून काही स्क्रू वगैरे जे काही ॲडिशनली अटॅचमेंट होतं त्या पण व्यवस्थितरित्या क्लीन करून घेतलेलं आहे आपण. आणि ज्यावेळेस आपण क्लीन करतो मित्रांनो त्यावेळेस ही काळजी घ्यायची की डस्ट ही आतमध्ये राहायला नको आहे, जेणेकरून सेन्सर्स हे काम करते नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेन्सर्स क्लीन करताना मित्रांनो खूप काळजी घेत चला. कारण की बऱ्याच केसेसमध्ये असं घडतं की गाडी जेव्हा येते आपल्याकडे सेन्सर्स व्यवस्थित असतात, पण जेव्हा आपण क्लिनिंग वगैरे करतो तेव्हा सेन्सर्स हे खराब होतात. तुम्ही बघितलं मित्रांनो आपण हेडचं पोर्ट पण प्रॉपर क्लीन केलेलं आहे.
आता आपण थ्रोटल पोझिशन सेन्सर जो आहे बटरफ्लायचा तो पण फिटिंग केला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बोललो मी ॲडल स्क्रू आपण ॲड करतो आहे, तर त्याची जी स्लाईड आहे सगळ्यात पहिले आपण ती आतमध्ये इन्स्टॉल केलेली आहे. त्यानंतरून हा जो ॲडल पोझिशन स्क्रू आहे तो पण त्याला आपण फिटिंग केलेलं आहे. मित्रांनो, हे ॲडिशनली एक जुगाडच आपण याला म्हणू शकतो, पण सक्सेसफुली हा जुगाड व्यवस्थितरित्या कार्यरत आहे. याआधी पण आपण भरपूर गाड्यांना लावलेला आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये बघा ती स्लाईड व्यवस्थितरित्या ऑपरेट होते, जेणेकरून एअर फ्लो हा प्रॉपर मध्ये येणार आहे. आता आपण हे सगळं काही फिटिंग करतो आहे मित्रांनो, त्याच्यात ओरिंग वगैरे प्रॉपर क्लिनिंग करून वगैरे फिटिंग करतो आहे. 1 बाय 1 सगळे काही फिटिंग चाललेली आहे. आणि थ्रोटल बॉडीला काही असे पण स्क्रू आहेत जे स्पेशल स्क्रू येतात मित्रांनो, की त्याला स्पेशल टूल्सच आपल्याला रिक्वायर्ड आहेत. सगळ्यात पहिले आपण पॅकिंग इनटेक मॅनिफोल्डची लावून घेतली. आता इनटेक मॅनिफोल्डला आपण थ्रोटल बॉडी पहिलेच लावलेली होती, जेणेकरून आपलं आता झटपट फिटिंग झालेलं आहे, बघू शकताय. त्याच्यानंतर आता आपण इंजेक्टरचं होल पण चेक केलेले आहेत. आता इंजेक्टरची ओरिंग वगैरे लावून घेऊया, ऑइल वगैरे लावून. इंजेक्टर प्रॉपर इन्स्टॉल केल्यानंतर पुढे आपण सेन्सर्स वगैरे इन्स्टॉल करूया. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं बघितलं मित्रांनो, की जी आपली ऑटोमॅटिक मोटर जी आहे हॅडलिंगची, तर ती आपल्याला ॲज इट इज तशीच ठेवावं लागणार आहे सेन्सर कपलरला, वायर लूमच्या कपलरला अटॅच करून. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की जर आपण ती मोटर काढून टाकतो आहे तर आपल्या गाडीमध्ये MI लाईट लागेल, आणि MI लाईट लागल्यानंतर सेन्सर्सला लक्षात येणार नाही की गाडी कुठल्या याच्यावरती आता RPM आहे. त्याकरता आपण ती त्यालाच इन्स्टॉल करून ठेवलेली मित्रांनो, लावून ठेवलेली. आता आपण केबल पण लावलेले आहे थ्रोटल बॉडीला, एअर फिल्टरचा पाईप पण लावून घेतलेला आहे मित्रांनो. थोडक्यात सगळं काही फिटिंग करून मी गाडी चालू केली होती मित्रांनो. गाडी चालू केल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये की आपण जी काय ॲडजस्टमेंट लावलेली होती, त्या ॲडजस्टमेंट लावल्यावर पण गाडी खूप जास्त रेस राहत होती. तर शोरूमला यांनी काय केलेलं होतं, थ्रोटल जे आहे एक्सिलेटर केबलच्या बाजूला जो स्क्रू आहे इलेक्ट्रिक स्क्रू, तो जास्त प्रमाणात आहे ना त्यांनी टाईट केलेलं होतं. त्यामुळे आपण ॲडजस्टमेंट लावल्यानंतरून सुद्धा खूप जास्त प्रमाणात रेस राहत होती गाडी. तर मग आपण त्याची सगळी काही व्यवस्थितरित्या सेटिंग केली नॉर्मल, आणि त्यानंतरून मग आपण व्यवस्थितरित्या सेटिंग केल्यानंतरून गाडी व्यवस्थितरित्या आपली सेट झाली. तुम्ही बघू शकताय की एक्सिलेटर दिल्यावर पण आता गाडी स्मूथली स्टार्ट पण होते, आणि ॲडलला प्रॉपर पद्धतीने स्टेबल आहे पण, हे बघू शकताय. मित्रांनो, या गाडीमध्ये अजून एक प्रॉब्लेम होता की शोरूमने ब्रेकचं पण काम केलं होतं, तरी देखील त्यांच्याकडनं सेटिंग्स वगैरे काय प्रॉपर झालेल्या नव्हत्या, तर त्या पण आपण यामध्ये करून घेतलेलं आहे. फायनली गाडी आपली ओके झालेली आहे मित्रांनो. ओके, धन्यवाद.